नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. बुक टॉक्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वेगवेगळी पुस्तकं जी बाजारामध्ये येतात आणि जी अतिशय वाचनीय अशा पद्धतीची पुस्तकं असतात त्याविषयी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करत असतो. ही पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचावीत आणि नवीन नवीन लेखक काय लिहितायत, आत्ताचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, जे तंत्रज्ञान आहे ते कशा पद्धतीने तुमच्यासमोर मांडतायत, आणखीन काही वेगळे वेगळे विषय ते आपल्या पुस्तकातून कसे मांडतायत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण एका नवीन आलेल्या पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहोत. जे पुस्तक आता माझ्यासमोर आहे, साखळीचे स्वातंत्र्य अशा पद्धतीचे हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे लेखक गौरव सोमवंशी आजच्या कार्यक्रमात माझ्याबरोबर सहभागी झालेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गौरव, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार सर. खूप महत्त्वाचा विषय गौरवनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला आहे. आधुनिक येणारा जो काळ आहे हा काळ कशा पद्धतीचा असणार आहे आणि ह्या काळामध्ये काय चालेल हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. अतिशय इंटरेस्टिंग अशा पद्धतीचं पुस्तक आहे. नेमकं या पुस्तकात काय आहे ते मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. गौरव, हे तुमचं नुकतंच रिलीज झालेलं अशा पद्धतीचं पुस्तक आपण म्हणूया, साखळीचे स्वातंत्र्य. ब्लॉकचेन हे जे एक नवीन तंत्रज्ञान येतं आहे त्या संदर्भात तुम्ही या पुस्तकामध्ये मांडण्याच्या गोष्टी प्रयत्न केलेला आहे. नेमकं या पुस्तकामध्ये काय वाचायला मिळणार आहे आमच्या वाचकांसाठी? कारण वाचक जे आवडीची गोष्ट आहे वाचनाची, ते आमचे प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असतात. नेमकं साखळीचे स्वातंत्र्य याच्यामध्ये काय आहे? धन्यवाद सर. सर्वप्रथम पुस्तकामध्ये आपल्याला सर्वात बिटकॉइन हे सगळ्यांनी ऐकलंच आहे. आजकाल आता असं कोणीच नसेल राहिलं ज्यांनी बिटकॉइन, क्रिप्टोकरन्सी ह्या गोष्टींवर ऐकलं नसेल. RBI पासून फायनान्स मिनिस्टर पासून ते नेहमी पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली म्हणा पण चर्चेत तर राहतच. बिटकॉइन ज्या तंत्रज्ञानावर काम करतं त्याचं नाव ब्लॉकचेन. हे पण आता बऱ्याचशा लोकांना आता जवळपास कळालेलं आहे. पण ब्लॉकचेन म्हणजे नक्की काय? ब्लॉकचेन हे फक्त क्रिप्टोकरन्सी पुरताच मर्यादित आहे का? त्याचे विविध क्षेत्रात उपयोग होऊ शकतात का? आणि ऑलरेडी जर होत असतील तर कुठे कुठे होतात ते? ह्याचा नक्की काय फरक आहे? आतापर्यंत जी गोष्ट शक्य नव्हती अशी कोणती गोष्ट ब्लॉकचेनमुळे शक्य होते? आणि त्याच्यामुळे जसं की असं विचार करा की आपण आता 1992 मध्ये बसलेलो आहोत आणि आता हा चर्चा सुरू आहे की इंटरनेट काय आहे. बरोबर. तर इंटरनेट काय आहे हे तर आपण सगळं समजू शकतो. इंटरनेटमुळे काय काय होऊ शकतं हे त्यांच्यावर अवलंबून आहे, जे की ह्या तंत्रज्ञानाला समजून घेतील आणि मग त्याला नवीन दिशेने एक नवीन प्रकल्प उभारतील. तसंच ब्लॉकचेनचं आहे. आज आपण ब्लॉकचेनवर बोलत आहोत तर असं समजून घ्या की इंटरनेटवर आपण 1992-93 मध्ये बोलत आहोत. मग हे नक्की काय आहे हे जर आपल्याला समजून घेता आलं तर मग विविध डोमेन एक्सपर्ट जे आहेत, म्हणजे संगणकशास्त्र फक्त एक इनेबल करू शकतो, पण जे डोमेन एक्सपर्ट्स आहेत, फार्मास्युटिकल, ॲग्रिकल्चर, फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग, ह्या एक्सपर्ट्सला हे जर कळालं की अच्छा ह्या गोष्टी शक्य आहेत, ह्या तंत्रज्ञानाने ह्या गोष्टी शक्य नाही आहेत, ह्याचा आपण वापर करून इंडस्ट्रीला नवीन डायरेक्शन देऊ शकतो का? आपण ज्या प्रकारे गोष्टी घडतात, वेदर इट इज गव्हर्नमेंट असू शकतं, गव्हर्नन्समध्ये लँड रेकॉर्ड्स, हेल्थ रेकॉर्ड्स, ह्याच्यामध्ये जर ट्रस्ट अँड ट्रान्सपरन्सी जर आपल्याला हवी असेल तर मग हे तंत्रज्ञान आपल्याला मदत करू शकतं का? हे सगळं ह्याचा आढावा या पुस्तकामध्ये घेतला आहे, जेणेकरून की ह्या पुस्तकाला तुम्ही एक हॉटेलचं मेनू कार्ड समजू शकतात की मी ॲज अ टेक्नॉलॉजिस्ट म्हणून फक्त हॉटेलचं मेनू कार्ड समोर मांडलंय की ह्या विविध प्रॉपर्टीज आहेत टेक्नॉलॉजीच्या. मग डिफरंट डोमेन्स ऑफ एक्सपर्ट्स फ्रॉम डिफरंट एक्सपिरियन्सेस आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून जेव्हा येतील ते समजून घेतील, देन सोल्युशन तिथून येतील. नक्कीच. मला सांगा की आता हे साखळीचं स्वातंत्र्य नावाचं तुम्ही हे पुस्तक लिहिलंय. ब्लॉकचेन हा जो काही प्रकार आहे, मला वाटतं अनेकांना कदाचित तो माहिती नसेल. आत्ता जसा एक 20-25 वर्षापूर्वी इंटरनेट म्हणजे काय लोकांना माहिती नव्हतं. ते जसं जसं लोकांमध्ये आलं, लोकांनी त्याचा वापर सुरू केला, जसं त्याची प्रसिद्धी झाली, ते अगदी तळागाळापर्यंत पोहोचलं, तेव्हा ते लोकांना कळलं की दॅट इज इंटरनेट. ब्लॉकचेनची सुद्धा आता तीच पोझिशन आहे की ब्लॉकचेन आत्ता आलंय, आत्ता ते लोकांपर्यंत पोहोचतंय हळूहळू. सो त्या अनुषंगाने या पुस्तकामध्ये लोकांना काय वाचायला मिळेल किंवा कशा पद्धतीने हा पुस्तकाचा प्रवास आहे? इंटरनेटबद्दल एक गोष्ट म्हणली जाते की भारताने इंटरनेटचं जे रेव्होल्युशन आहे ते थोडंसं आपण मिस आउट केलं. त्याच्यामुळे जे मेजॉरिटी आज त्यांना आपण मोनोपोलीज म्हणतो किंवा जे सगळे जायंट्स आहेत ज्यांची आता रेव्हेन्यू हा बऱ्याच देशांच्या GDP पेक्षा पण मोठा आहे, हे सगळे सिलिकॉन व्हॅली, युरोप इकडून सुरू होतात. तर तशी परिस्थिती का बरं निर्माण होते? कारण की तंत्रज्ञानाच्या सुरुवातीला त्याला योग्य दिशा देणं, डायरेक्शन देणं, हे तंत्रज्ञान आता कॉम्प्युटर सायन्समध्येच एक तंत्रज्ञानाचा एक नियम आहे मेल्विन क्रॅन्सबर्ग यांचा, त्या पुस्तकात त्याचा उल्लेख पण आहे की आपण इथपर्यंत म्हणून थांबतो की कोणतंच तंत्रज्ञान चांगलं किंवा वाईट नसतं, पण त्याच्यामध्ये अजून एक ॲडिशन आहे की
पहिला लॉ असं म्हणतो की बट ऑल्सो इट इज नॉट न्यूट्रल. तंत्रज्ञानी नेहमी बाजू घेणार कोणाची तरी. म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी पॉवरफुल आहात तर जास्त करून तुमचीच बाजू घेणार, किंवा मग ज्यांच्याकडे पॉवर नाही पण त्यांना अजून डेमोक्रेसी पाहिजे, डेमोक्रेटायझेशन ऑफ पॉवर पाहिजे, ॲक्सेस टू रिसोर्सेस पाहिजे, तंत्रज्ञान कदाचित त्यांच्या मदत घेणार. पण हे त्याच्यावर अवलंबून आहे की हे जनसामान्यांमध्ये ह्याचं नॉलेज किती पसरतो. पण सो मुख्य उद्देश पुस्तकाचा असा आहे की हे समजून घेणं की जे काही किचकट आपण गोष्टी ऐकतो, ब्लॉकचेन, NFT, टोकनॉमिक्स, ह्या खरं तर फार फंडामेंटल गोष्टींबद्दलच बोलतात. आणि आमच्यासारखे एक्सपर्ट्स फक्त एका गोष्टीवर जगतात की जार्गन जेवढा वापरतो तेवढं आमची पण किंमत वाढते. तसं नाही व्हावं. त्याच्यामुळे या पुस्तकाचा उद्देश आहे की प्रत्येकाला कळावं की हे नक्की काय करतं, जेणेकरून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याला दिशा देण्यासाठी कार्यतत्पर होऊ शकतात. एक थोडंसं वेगळं म्हणून करायचं, हे सगळं पुस्तकामध्ये आहे, पण ब्लॉकचेनचं जी ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही थोडंसं सांगता येईल का? येस. तर सुरुवात कशी झाली ते जर आपण बघितलं, विकेंद्रित पद्धतीने आपण गोष्टी घडवू शकतो का तंत्रज्ञाना थ्रू, हा एक उद्देश होता 1992 मध्ये सुरू झालेल्या एका तंत्र चळवळीचा. त्याचं नाव आहे सायफरपंक चळवळ. सायफरपंक चळवळीने जगाला 2 सुपरस्टार दिली. एक आहे ब्लॉकचेनचे निर्माते ज्यांची ओळख अजून कोणालाच माहित नाही, सातोशी नाकामोटो. दुसरे आहेत ज्यांचं नाव बऱ्याच लोकांनी ऐकलंय पण त्यांना हे माहित नाही की त्यांचा संबंध त्या तंत्र चळवळीशी आहे. त्यांचं नाव आहे जुलियन असांज, विकिलीक्सचे. ह्या चळवळीला एकच फक्त करायचं होतं की आपण पर्सन टू पर्सन ट्रस्ट निर्माण करू शकतो का विदाऊट कोणत्या थर्ड पार्टीवरती, ऑर्गनायझेशनवरती, सरकारवरती डिपेंडन्सी न ठेवता. कारण की ट्रस्ट हा जसाच टेक्नॉलॉजीच्या बाहेर जातो आणि व्यक्ती किंवा केंद्र एनी सेंट्रल ऑथॉरिटीकडे जातो तेव्हा ते सापेक्ष होऊन जातं त्यांच्यामध्ये. आता मग ह्या गोष्टी इथून कशा एन्शोर करायच्या, इथून ते सगळं सुरुवात झालं. तर ब्लॉकचेन म्हणजे माहिती साठवायची अशी पद्धत ज्याच्यामध्ये तुम्ही विश्वास आणि पारदर्शकता गॅरंटी करू शकतात. पण हे गॅरंटी देण्यासाठी तुम्हाला कोणत्या बाहेरच्या व्यक्तीची किंवा बाहेरच्या कोणत्या ऑर्गनायझेशनची, संस्थेची गरज पडणार नाही. इथून ती सुरुवात झाली. नंतर मग विविध लोकांनी विचार केला, एक मिनिट, हे जर इकॉनॉमिक्स फायनान्समध्ये करू शकतं, मग त्याला गव्हर्नमेंटमध्ये आपण कसं वापरू शकतो, ॲग्रिकल्चरमध्ये कसं वापरू शकतो, सप्लाय चेनमध्ये कसं वापरू शकतो. मग असे त्याचे प्रकार सगळे सुरू झाले. बरं, पण सर हे आता गव्हर्नमेंट, जसं तुम्ही आता उल्लेख केला, शासन याला मान्यता देईल का, किंवा शासन आपल्या यंत्रणेमध्ये या सगळ्याचा वापर करेल का? कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे ट्रस्ट म्हणजे विश्वास संपादन करण्याकरता ही खूप मोठ्या पद्धतीची गोष्ट आहे असं जर आपण म्हटलं तर आज जो काही शासन यंत्रणा किंवा ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप होतो अनेक वेळेला काहीतरी ह्याच्यामध्ये काळबेरा आहे असं आपण म्हणतो, तर या सगळ्या गोष्टी व्हाईट होतील आणि लोक ठामपणे सांगू शकतील असं वाटतं? सर, माझं असं वैयक्तिक ओपिनियन असं आहे की बदल जर घडवायचा असेल तर तो ह्युमन विल पॉवरने ऑब्व्हियसली त्याच्याने सक्षम तर होतोच, पण तंत्रज्ञान आल्याशिवाय त्याला पॉवर येत नाही. आता जसे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमचे विलास शिंदे सरच एक उदाहरण देतात की तुम्हाला जर सिग्नल तोडतातच लोक, नियम तर आहेत, सगळं आहे, पण तंत्रज्ञानाने जेव्हा तुम्ही CCTV बसवतात तेव्हा मग लोक थोडेसे अलर्ट होतात. तर ज्या गोष्टी अगोदर शक्य नव्हतात त्या जर तंत्रज्ञानाने शक्य होऊ शकतात तर मग त्याचा वापर तुम्ही कुठं कुठं करणार ह्याच्यावर आहे. आता सरकारचं तुम्ही जर बोलले तर बराक ओबामांनी एक वक्तव्य केलं होतं की ह्या पूर्ण जगामध्ये सर्वात प्रगत सरकार जी आहे ती एस्टोनिया ह्या देशाची. छोटंसं देश आहे ते, 1990च्या आसपास त्याची उगम झाला. आणि एस्टोनियाने एकच ठरवलं की आता आमचे जे काही सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट्स आहेत, क्रिटिकल डेटा आहे, आता ब्लॉकचेनवर टाकणार. ते सुरू करणारे त्यांनी 2012 पासून सुरू केलं. एस्टोनियामध्ये तर त्यांच्या सगळ्या मुख्य अधिकाऱ्यांची भाषणे सुद्धा ब्लॉकचेनवरती स्टोअर होतात, जेणेकरून की व्हॉट्सअपवर जर काही व्हायरल झालं, काही फेरबदल झाले तर त्याच्यावर ओरिजिनल नोंद असावी. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्समध्ये म्हणजे की सरकार जेव्हा सिटीजनपर्यंत पैसा पोहोचवते त्याच्यामध्ये जे काही डेटा मागे पुढे फिरतो त्या डेटामध्ये प्रायव्हसी पण एन्शोर करणं ॲज वेल ॲज ट्रान्सपरन्सी ऑफ ऑपरेशन, दोन्ही गोष्टी शक्य आहेत. प्रायव्हसी ॲज वेल ॲज ट्रान्सपरन्सी, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला मिळाल्यामुळे DBT सारख्या स्कीम्सला सुद्धा चांगली चालना मिळू शकते. आणि ह्याच्यासाठी सरकारने विविध प्रकार सुरू केलेले आहेत. नीती आयोगने इंडिया ब्लॉकचेन स्ट्रॅटेजी आणलंय. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT ने स्वतःचं एक नॅशनल ब्लॉकचेन पॉलिसी सुद्धा आणली आहे. प्रत्येक राज्यामध्ये स्वतःची ब्लॉकचेन पॉलिसी असावी, पण सध्या पूर्ण भारतामध्ये फक्त तमिळनाडूने स्वतःची ब्लॉकचेन पॉलिसी काढली आहे.
साइंड बाय द चीफ मिनिस्टर डायरेक्टली. आणि महाराष्ट्राने सुद्धा त्या डायरेक्शनने स्टेप्स घ्यावे अशी तर आशा नक्कीच असेल. RBIने स्वतःहून म्हणालेत की आम्ही क्रिप्टोकरन्सी सपोर्ट नाही करत, पण ब्लॉकचेनचं इम्प्लिमेंटेशन हे सगळीकडे होण्यासाठी आमचं पूर्ण सपोर्ट असेल. नक्कीच ब्लॉकचेनचं इम्प्लिमेंटेशन सगळीकडे होण्यासाठी रिझर्व्ह बँक सुद्धा तयार होते. आणि हे नेमकं ब्लॉकचेन काय आहे, जसं मगाशी आम्ही बोलता बोलता म्हटलं की एक 20-25 वर्षांपूर्वी इंटरनेट काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागलं, आपल्याला त्याचा वापर करावा लागला, त्याच्यानंतर आपल्याला ते कळलं की व्हॉट इज इंटरनेट. तसंच आजची कंडिशन आहे, हे ब्लॉकचेन काय आहे हे समजून घ्यावं लागेल. त्यासाठीच गौरव सोमवंशी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या सगळ्यांना कळेल अशा भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. पुस्तकामध्ये मी एक मगाशी चाळता चाळता पुस्तक एक वाक्य वाचलं, हे तंत्रज्ञान नाही आहे, हे तत्त्वज्ञान आहे. आता हे म्हणजे काय नेमकं, म्हणजे तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे? ह्याला जर आपण तंत्रज्ञान म्हणून जर फक्त पाहिलं तर आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्या हातातून निसटून जातील अशी मला नेहमी भीती राहते. खरं ह्याला तत्वज्ञान म्हणून बघणंच गरजेचं आहे. का बरं? याचं एक उदाहरण देतो छोटंसं. व्हिटॅलिक बुटेरिन ह्या व्यक्तीवर त्याच्यामध्ये सखोलपणे लिहिलेलं आहे. त्यांनी इथिरियम नावाचं एक प्लॅटफॉर्म बनवला. तो प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही कोणतं पण ॲप्लिकेशन बनवू शकतात. उदाहरणार्थ ओला, ओयो, उबर ह्या सगळ्या कंपन्या काय करतात, सप्लाय अँड डिमांडला जोडतात आणि मग स्वतःचं एक कमिशन घेतात. जर का हे सगळं ओपन सोर्स पद्धतीने, कारण की आपल्याला ब्लॉकचेन विश्वासाने पारदर्शकता ते स्वतःहून देतं, बरोबर, तर तसं जर देत असेल तर मग या कंपन्यांची गरजच काय, हे सगळं ओपन सोर्स होऊ शकतं. तर मग तुमचं जर कॅबचं बिल जर 200 रुपये आलं असेल आणि 100 रुपये जर दुसऱ्या कंपनीला जात असतील, तसं न होता कदाचित 100च बिल येईल आणि 100 रुपये डायरेक्टली कॅबला जातील. ह्या मॉडेलला, ह्या रेव्होल्युशनला आपण काय म्हणतो की आता आपण ॲग्रिगेटर इकॉनॉमी सोडून क्रिएटर इकॉनॉमीकडे वळतोय. बरोबर. आणि हे करण्यासाठी तंत्रज्ञान कोणतं वापरलं गेलं होतं, तर व्हिटॅलिक बुटेरिनचंच एक वाक्य मी फक्त मराठीत सांगतो. ते म्हणाले की आजपर्यंत आलेल्या प्रत्येक तंत्रज्ञानाने काय केलं, जो कामगार हा हेरार्कीमध्ये थोडंसं खाली काम करतो. फॉर एक्झाम्पल हेनरी फोर्डने असेंब्ली लाईन आणली तर बऱ्याचशा लोकांची फॅक्टरीमधून नोकरी गेली. ड्रायव्हरलेस व्हेकल आले, ड्रायव्हरांची नोकरी जाईल, असं एक्झाम्पल. ब्लॉकचेन पण तेच करतं, पण ब्लॉकचेन हे CEO आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची नोकरी गायब करतं. जिथे कुठं ती कंपनी ॲग्रिगेटर म्हणून किंवा फक्त इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरतीच जर व्हॅल्यू कमवत असेल, दुसरं काही व्हॅल्युडेशन न करता, तर मग ह्या सगळ्या गोष्टी कदाचित शक्य होऊ शकतात. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये याचा भयानक मोठा यूज होऊ शकतं. माझ्याच एक पर्सनल फ्रेंड आहेत टाटियाना मोरोज म्हणून. मग त्यांनी विचार केला की जे म्युझिक ॲप्लिकेशन्स आहेत बरेचसे आहेत, iTunes पासून ते बरेचसे, तर कदाचित त्यांना बायपास करून असं होईल की जेव्हा केव्हा प्रेक्षक माझं गाणं ऐकतील तेव्हा छोटं छोटं टोकन मलाच मिळेल डायरेक्टली. मध्यस्थी काढून टाकणं. पण हे करण्यासाठी पहिले आपल्याला तत्वज्ञान आपलं बरोबर पाहिजे की आपण एन्शुअर करतोय की योग्य व्यक्तीला योग्य मोबदला योग्य पद्धतीने मिळतोय की नाही. कारण की ब्लॉकचेन हे व्हॅल्यू निर्माण करण्यापेक्षा व्हॅल्यूचं फेअर डिस्ट्रीब्युशन हे पारदर्शकपणे होतंय की नाही हे बघण्यासाठी जास्त उपयुक्त आहे. वा, खूप छान अशी माहिती गौरव यांच्याकडून आपल्याला मिळाली. आणि मला असं वाटतं की या पुस्तकाबद्दल आम्ही बोलतोय, या पुस्तकात काय वाचायला मिळणार आहे त्याबद्दल आम्ही बोलतोय. प्रत्यक्षात जर तुम्ही हे पुस्तक वाचलं तर मला असं वाटतं की ब्लॉकचेनसारखी ही जी एक आधुनिक तंत्रज्ञान आपण म्हणू, जे आधुनिक तंत्रज्ञान उद्या कदाचित गावातल्या छोट्या व्यवसायापासून ते अगदी थेट शासनापर्यंत सगळीकडे वापरात असेल आणि आपण सगळेच त्याचे युजर्स असू भविष्यात. म्हणजे अजून एक 15-20 वर्षानंतरचा काळ जर आपण म्हटला तर कदाचित ब्लॉकचेन हे आपल्या सगळ्यांच्या घराघरात पोहोचलेलं असेल. त्यामुळे ते जाणून घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ब्लॉकचेन म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आत्ताचे काही नवीन शब्द सगळे आपण ऐकतो, मग क्रिप्टोकरन्सी असेल, मग बिटकॉईन असेल, यासारखे जे नवीन नवीन शब्द आहेत ते म्हणजे काय, हे सगळं समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की गौरव सोमवंशी यांचं हे साखळीचे स्वातंत्र्य नावाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही सगळ्यांच्या घराघरात पाहिजे आणि ते वाचलं गेलं पाहिजे. त्याच्यातल्या ज्या छोट्या छोट्या टर्म्स आहेत त्या सगळ्या समजून घेतल्या तर मला असं वाटतं की आपल्याला जो येणारा तंत्रज्ञानाचा काळ आहे हा सगळ्यांसाठी सुकर होऊन जाईल. गौरवजी, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि तुमच्या पुस्तकाबद्दल एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. खरं त्यांचा प्रत्येक सिनेमा जो आहे ना तो आता सुपरहिटच्या मार्गावर आहे. म्हणजे एकूण आपण म्हटलं गेलं तर आता 4था सिनेमा येतो आहे, पण सिनेमा तरीही त्यांचा श्वास असला तरी लिखाण हे मनात आणि हृदयात आहे. आणि आज आमचा बुक टॉक्स आमचा स्पेशल सेगमेंट आहे प्रवीणदा, जिकडे आम्ही सगळ्या लेखकांचे आणि सगळ्या पुस्तक वेड्या लोकांचे इंटरव्ह्यू करतो आणि त्याच्यात आम्ही तुमचं पण करतो आहोत. खूप खूप स्वागत आहे त्याबद्दल तुमचं. आणि पुस्तक आणि तुम्ही हे समीकरण आहे तरी काय, पुस्तक तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचं? महत्त्वाचं म्हणजे असं नाही, ऑक्सिजन किती महत्त्वाचं आहे. ऑक्सिजन आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे.
पाणी आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे, आई आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे, पुस्तक तेवढं महत्त्वाचं आहे. पुस्तक माहिती आहे का, पुस्तक कसं आहे माहिती आहे ना, माणूस नाही घडवत, एका माणसाच्या निमित्तानं पुस्तक देश घडवतं. सुसंस्कृत पुस्तक वाचणारा माणूस हा देशाला अंगा खांद्यावर घेऊन मिरवत असतो. बाकी सगळी जत्रा असते, गर्दी असते, लोकसंख्या असते, पण पुस्तक वाचणारा माणूस लोकसंख्येत नाही मोडत, तो लोकांमध्ये मोडतो. आणि आपल्याला जर लोकांमध्ये मोडायचं असेल तर आपल्याला पुस्तकं वाचली पाहिजेत. रोज झोपताना तुमच्या उशाशी पुस्तक असलं पाहिजे. झोपताना ज्याच्या उशाशी पुस्तक दिसतं तो माणूस भारी, ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुस्तक हा आपला ऑक्सिजन आहे, हा आपला प्राणवायू आहे, तो रोज घ्यायचाच. आणि ज्या दिवशी घेणार नाही तुम्ही मराल. या सगळ्यांमधून ना मला नेहमी असं वाटतं की ना पुस्तकांची मैत्री आपण वेगवेगळ्या वयोगटांवर होत राहते. म्हणजे पहिली 5वीला जे पुस्तक आवडत असतं ते 10वीपर्यंत काहीतरी वेगळं असतं, मग कॉलेजमध्ये वेगळं असतं. असं तुमचंही होतं का की कुठले तरी पुस्तक एक प्रचंड लहानपणी आवडतं, त्याच्यानंतर असं एक वेगळ्या व्हरायटीजमध्ये आवडत गेलं? हे बघ, मी तुला सांगू का, पुस्तक म्हणजे सगळ्यात माझं पहिलं आवडतं पुस्तक बालभारती. म्हणजे गगन घर बगन छगन पाणी घेऊन ये आणि मगन काहीतरी आण, बरोबर की नाही? हे आपलं साहित्य आहे रे, या साहित्याने आपल्याला समृद्ध केलं. त्यामुळं बालभारतीच्या पुस्तक तिथून वाचनाची आवड निर्माण झाली. वारकरी संप्रदायातला असल्यामुळे घरामध्ये पोथ्यांचं ग्रंथांचं वाचन हा आवडीचा विषय असायचा. ज्ञानेश्वरीचं पारायण असायचं, गाथेचं पारायण असायचं, त्याच्यानंतर नवनाथांचा ग्रंथ वाचला जायचा, गीता गाथा, म्हणजे आमचे घरात सुंदर वातावरण. मग तिथून जे पुढं आलो आणि मग कधीतरी वाचनात आलं मृत्युंजय 8वीत. अरे बाप रे, झपाटून मृत्युंजय नंतर म्हणून लगेच वाचलं राधेय, श्रीमान योगी वाचलं. मग आवड निवड बदलत एकदम कधीतरी अमृतवेल हातात पडलं. अमृतवेल हातात पडल्यानंतर ययाती पडलं. वि. स. खांडेकर नावाचं वादळ अंगामध्ये शिरलं. तिथून मध्येच पु. ल. आले. अरे च्या, किती छान मस्त गंमतशिरे. मध्येच वपू आले. वा, नो वन क्रिएट कॅरेक्टर ग्रेटर दॅन हिमसेल्फ असं म्हणा, किंवा माणूस हे कोडं आणि एक माणूस एकदाच हे त्याहून मोठं कोडं असं म्हणणारे वपू काळे अजून भारावल्यासारखे वाचू लागलो. मग नाटक करू लागलो. नाटक करता करता मग आला स्टॅनिस्लावस्की, आला आईन्स्टाईन, सार्त्र, इप्सेन, ऑरवेल, पीटर ब्रूक, चेकॉव, आणि या सगळ्यांनी झपाटून टाकलं. या सगळ्या लोकांनी आपलं जगणं समृद्ध केलं रे. मग मध्येच आला पावलो कोयलो आला, त्याचं अल्केमिस्ट आलं, एस एल भैरप्पा आले, त्यांचं आवरण आलं, आवरण बरोबर काठ आलं, वंशवृक्ष आलं, आणि सगळं वाचल्यानंतर डोकं काम करेना रे. आणि नंतर कळलं, अरेच्छा, आपलं जगणं समृद्ध व्हावं म्हणून लोक पुस्तकं लिहितात. त्यांनी पुस्तकं लिहिली म्हणून आपण समृद्ध झालो रे. मग एक लक्षात ठेव, टॉल्स्टॉयचं तुम्ही काहीतरी वाचा किंवा तुम्ही सार्त्रचं वाचा, फिलॉसॉफी इझम हे एका बाजूला, त्यातलं भाषा सौंदर्य एका बाजूला, ज्ञानेश्वरांच्या विरहिणी एका बाजूला, आणि अनंत फंदीचे फटकारे एका बाजूला. संसाराच्या तापे तापिलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची असं म्हणणारे तुकारामच ज्यावेळी म्हणतात अनुरेणू होणी तोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे एका बाजूला विज्ञान जपायचं, एका बाजूला कुटुंब जपायचं. हे आपल्याला आपल्या संत परंपरेने शिकवलं. रामदास स्वामी म्हणतात, अक्षर मात्र तितुके नीट नेमस्त पैस काना नीट, आडव्या मात्रा त्याही नीट आरकुली वेलांटी. पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकेचे लिहिले ऐसे वाटे. अरे कोण होती ही माणसं? फादर स्टीफन सारखा माणूस येतो आणि इथं येऊन तो मराठीवर PhD करून मराठीच होऊन जातो. कुसुमाग्रज लिहितात, गदिमा लिहितात, प्रत्येकाचं वेगळंच. सुरेश भटांची कविता वेगळंच सांगते. कवी ग्रेस ज्यांच्यावर दुर्बोधतेचा आरोप झाला तो कवी काय सांगतो रे, सुमित्रा उठे नग्न मूर्ती तुनी, नग्न मूर्ती तले शिल्प शोधावया, गर्भातल्या गौतमाला गर्भातुनीच का ओळखीची वाटावी गया. अरे हे कसं करायचं, हे कसं करायचं? ज्यास पुरती वल्कले तोच शोभे नागवा.
असे म्हणणारे ग्रेस लोकांना कळले पाहिजेत रे. आणि तुम्ही आता त्यांचं नाव घेतलं म्हणून मला विचारलं, प्रेक्षक तुम्हाला माहिती आहे मी हे ना जेव्हा सेगमेंटबद्दल सांगत होत्या पहिलं नाव तुमचं ते बाहेर आलं. खूप खूप जवळचं नातं होतं. त्या नात्याबद्दल काय सांगाल? आणि ते आयुष्यात आल्यानंतर किती आयुष्य बदलून गेलं किंवा एक छान आयुष्य झालं का? मी सुबोध भावे आम्ही थिएटर अकॅडमीमध्ये नाटक करायचो त्या काळात कवी ग्रेस, तुला आता कुणालाच माहीत नाही, कदाचित पहिल्यांदा कळेल, कवी ग्रेस एक 2 अंकी नाटक लिहित होते. हो, आणि त्या 2 अंकी नाटकाचं लिखाण थिएटर अकॅडमीमध्ये चालू होतं आणि प्रसाद पुरंदर यांनी, थिएटर अकॅडमीचे अध्यक्ष, त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली. ओके, त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली की बाबा तू ग्रेसांबरोबर थांब. तुला सांगतो, आपल्या आयुष्यात काही सोनेरी पानं असतात, त्यातले दिवस. मी ग्रेसांबरोबर 1 आठवडा एकत्र होतो, दिवस रात्र. ग्रेसांना चहा देण्यापासून सगळं काम मी करायचो. आणि ग्रेसांना मी एकदा बालबुद्धीने विचारलं, अहो गुरुजी काय कसं सुचतं तुम्हाला हे सगळं? किती मूर्ख प्रश्न आहे रे. मी ग्रेसांना विचारलं की कसं सुचतं हे सगळं? पण त्यांनी जे उत्तर दिलं ना ते खूप सुंदर होतं की मी माझ्या घरात माझ्या टेबलवरती ज्यावेळी लिखाणाला विचार करत बसलेला असतो त्यावेळी त्या टेबलाच्या गंजक्या खिळ्याचे हुंदके मला ऐकू येतात आणि ते हुंदके मला लिहायला भाग पाडतात. तर ही वेडी माणसंच बोलू शकतात रे. पूर्वी 10-10 वर्षांनी पिढ्या बदलायच्या, आता 2-2 वर्षांनी पिढी बदलते. प्रत्येक पिढी काहीतरी नवीन कॉन्सेप्ट घेऊन बाहेर येते. अशा वेळी पुस्तकं, साहित्य त्या पिढीपर्यंत कसं काय पोचवावं, तुमची काय अपेक्षा? हे बघ, दर पिढीला पडलेला हा प्रश्न असतो, पण साहित्य आणि पुस्तक ही पोचवायची गरज नाही, ती पोचणार. ज्याला वाचायची तो वाचणार आणि ज्याला नाही वाचायची त्याला तो वाचायला भाग पाडणार. आज तुझा हा कार्यक्रम ही चळवळच आहे ना, पुस्तकं वाचायला भाग पाडणारी चळवळ आहे. नाहीतर तू सांग, माझ्यासारख्या दिसणाऱ्या माणसाकडे पाहिल्यावर कुणाला वाटेल का मी 4,500 पुस्तकं वाचलीत? वाटत नाही ना. आणि मी पुस्तकं वाचलीत हे काही सांगत फिरायची गोष्ट नसती. ते माझ्या सिनेमात दिसतंच की माझा सिनेमा त्यामुळे वेगळा ठरतो, लोकांना आवडतो. कदाचित इतके दिवस केलेली ते पुस्तकांची, सरस्वतीची सेवाच आपल्याला काहीतरी करायला भाग पाडते. खूप खूप धन्यवाद प्रवीण. आणि जे तुम्ही म्हटलात ना की प्रत्येक पिढीला ते प्रश्न पडू दे, पुस्तकांचे प्रत्येक पिढीला नवनवीन प्रश्न पडू दे, नवीन नवीन पुस्तकं येऊ दे आणि प्रत्येक पिढी आपापली पुस्तकं वाचू दे, एवढीच अपेक्षा आहे. का पिढीला जर समृद्ध व्हायचं असेल ना, त्यांनी तुकाराम महाराज वाचावे, त्यांनी रामदास स्वामी वाचावेत. संत रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज यांच्यासाठी सारखे मोठे फिलॉसॉफर जगात नाहीत. म्हणजे रामदास स्वामींची मूर्खांची लक्षणं जर वाचली तर ती वाचली तरी देश सुधरेल. मूर्खाची लक्षणं वाचायची आणि शहाणं व्हायचं. हे जे ना, तो एक पडत मूर्ख आणि तो एक अनपड मूर्ख, हे जे आहे ना, हे सगळं वाचलं पाहिजे रे. त्यामुळं संत रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज यांचं साहित्य हे जगाला संमोहित करणारं साहित्य आहे. आणि ते असंच करू. खूप खूप धन्यवाद आमच्या गप्पा मारायला. थँक्यू सो मच.